स्वामी चरित्र सारामृत फलश्रुती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर स्वामी चरित्र अध्यायांची फलश्रुती खालीलप्रमाणे: घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतील, प्रवास सुखकर होईल, शासकीय कामकाज लवकर पूर्ण होईल, घरात अन्न कमी पडणार नाही, गुरुजवळ हट्ट करू नये, संपत्तीचा गर्व होणार नाही, चोरी टळेल, सद्गुरु प्राप्ती होईल, संबंध बाधा नाहीशी होईल, अंगी दानशूरपणा येईल, संतती प्राप्त होईल, गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल, गुरुसेवेत विघ्न येणार नाहीत, चित्तशुद्धी होईल, गेलेले धन परत मिळेल, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल, दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल, गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होईल, गुरुभक्ती उत्तम होईल, गुरुकृपा होईल, लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल, योगाभ्यासात प्रगती होईल, भेदभाव दूर होतील, अध्यात्मज्ञान प्राप्त होईल, मार्गदर्शन मिळेल, संकटातून सुटका होईल। सेवेकरांनो, ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरंच बदल घडून आणावयाचा असेल तर पुढील प्रमाणे सेवा करावी। रोज स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करून स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करावे। रोज एकदा श्री सुक्ताचा पाठ करावा। रोज रात्री श्री कालभैरव अष्टकाचा 11 वेळा पाठ करावा। ही सेवा नित्य केल्यास पत्रिका नशीब कितीही खराब असू दे, स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता करतात की नाही ते बघाच। श्री स्वामी समर्थ। प्रत्येक अध्याय फलश्रुती दिलेली आहे, याचा अर्थ असा नाही की आपण स्वामी चरित्र मधील फक्त इच्छित काम अध्याय रोज वाचावा। आपल्या गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे रोज क्रमशः 3 अध्याय वाचन करावे। 21 दिवसात ते पूर्ण होतात। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।